शेळगाव परिसरातील रस्त्यांच्या सीमांकन नोंदी अद्ययावत करण्यासाठी महसूल विभागाचे पथक दाखल. अतिवृष्टीमुळे झालेल्या पावसाने रस्ता शोधण्यासाठी कसरत, अधिकाऱ्यांची उडाली तारांबळ. महसूल व वन विभागाच्या 29 ऑगस्ट 2025 व 1 सप्टेंबर 2025 रोजीच्या शासन परिपत्रकानुसार बार्शी तालुक्यातील सर्व गावांमध्ये रस्त्याचे सर्वेक्षण, सीमांकन, अतिक्रमण हटवण्याच्या कामाचे वेळापत्रक बार्शीचे तहसीलदार FR शेख यांनी 9 सप्टेंबर रोजी जाहीर केले होते. त्यानुसार शेळगाव आर बार्शी तालुक्यातील या मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र हद्दीवरील गावचे सर्वेक्षण 12 सप्टेंबर रोजी करण्यात आले. शेळगाव आर हे मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवरील गाव आहे. या गावाच्या विकासासाठी हद्दीच्या कारणावरून महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, न्यायालय, महाराष्ट्र पोलीस हे नेहमी वाद उपस्थित करून विधायक कामासाठी चालढकल करत असतात. त्यामुळे सीमांकन करणे अत्यंत व्यवहार्य आहे. या उपक्रमाचे नागरिकांनी देखील कौतुक व स्वागत केले आहे. परंतु यावेळी या सीमावर्तीय गावातील शिवरस्ता, पांडन रस्ता, गाडी रस्ता, नाला, ओढा, सांडवा, कॅनल यांच्या सीमांचे सर्वेक्षण करताना महसूल व वन विभागाच्या पथकाची चांगलीच तारांबळ उडाली. विशेष करून शेळगावपासून काटीमार्गे तुळजापूरकडे जाणारा रस्ता सोलापूर बार्शी महामार्गाच्या रस्त्यावरून पूर्वेकडे बसवेश्वर नगर भाग 1, 2, 3 वरून वाणेवाडी, सावंतवाडी, काटी ते तुळजापूर असा जातो. त्या रस्त्याचे व सीमेचे सर्वेक्षण करताना अधिकारी वर्गांना चांगलीच मेहनत घ्यावी लागली. या कामाकरता बार्शी तहसील अंतर्गत गावचे तलाठी महेश जाधव, ग्रामसेवक गोपाळ सुरवसे, सरपंच प्रकाश बादगुडे, पोलीस पाटील ज्ञानदेव नागणे, कोतवाल कातर तांबोळी यांचे पथक या सीमावर्तीय भागात आले असता अतिवृष्टीमुळे रस्ता शोधणे, सीमांकन करणे त्यांना खूपच जिकिरीचे झाले. अक्षरशः 3-4 फूट पाण्यातून, संततधार पावसात, चिखलातून रस्ता शोधताना त्यांची चांगलीच दमछाक झाली. यावेळी बसवेश्वर नगरमधील शेतकरी मदतीला धावले. बसवेश्वर प्रतिष्ठानचे दयानंद बादगुडे, प्रकाश गायकवाड, भीमराव शिरसाट, प्रकाश गोडगे, राजेंद्र सपाटे, रामभाऊ गवळी, रवींद्र सपाटे, काका बादगुडे, नागेश अर्शद आदींनी महसूल विभागाच्या पथकाला मदत केली. त्यामुळे सर्वेक्षण व्यवस्थित पार पडले. यावेळी ब्रिटिशकालीन व निजामकालीन नोंदी यांचा विचार करून सर्वेक्षण करण्यात आले. मात्र जेथे शेतरस्ता दिसत नाही अशा लाभार्थ्यांनी नव्याने प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे द्यावेत असे पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले.